लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता या महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे. महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही. मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विषय मांडला. मला आठवत आहे, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची. परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता. पण शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं. आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही. तर आपण इथे बघितलं असेल की सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जवळजवळ हे जे पैसे आहेत, जानेवारीचे पैसे हे जमा झालेले आहेत. आपण इथे बघू शकता की महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 23 फेब्रुवारीपासून हे जे पैसे आहे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे हे जमा होणार आहे. तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा झाले का? झाले असतील तर हो म्हणून नक्की पाठवा आणि झाले नसतील तर नाही म्हणून नक्की पाठवा. त्यानंतर त्यांनी खाली लिहिलेलं आहे की महायुतीचा सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काके, अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शक व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या दमदार वाटचाल यापुढे अशी सुरू राहणार असं त्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी त्यानंतर खाली एक पोस्ट सुद्धा केलेली आहे. त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे पैसे आहे हे जमा सुद्धा होणार आहे. तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले का ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. त्यानंतर लाडकी बहिणींसाठी इथे खुशखबर आलेली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे पैसे आहे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु इथे एक अडचण आहे. यामध्ये 86 लाख लाडकी बहिणी ज्या आहे ना ह्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने लाडक्या बहिणींना भेट दिलेली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा सुद्धा इथे झालेले आहेत आणि सोमवारपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहे हे जमा झालेले आहेत. जवळजवळ 50% लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सोमवारी पैसे जे आहे ना हे जमा झालेले आहेत. ऑक्टोबर 2025 पासून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान अनेक महिलांना ई-केवायसी करण्यात इथे खूप मोठ्या ज्या अडचणी आहे ना या अडचणीचा सामना करावा लागलेला आहे. सतत तांत्रिक अडचणी येत असल्याने ई-केवायसीची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 2.4 कोटीहून अधिक लाभार्थी महिला होत्या. परंतु ई-केवायसी दरम्यान पडताळणी सुरू झाल्यानंतर डिसेंबर 2025 महिन्यात फक्त 1.6 कोटी लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळालेला आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे की जेव्हा ही योजना सुरू झाली होती मागच्या वर्षी तेव्हा यामध्ये जवळजवळ 2.5 कोटी महिला यामध्ये लाभ घेत होत्या. परंतु त्यांनी ई-केवायसीद्वारे पडताळणी केल्यानंतर डिसेंबर 2025च्या शेवटी फक्त 1.6 कोटी लाभार्थी महिलाच आता या योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे हा जो हप्ता शेवटचा हप्ता डिसेंबरचा हप्ता फक्त 1.6 कोटी लाख महिलांनाच इथे भेटलेला आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यांतर हा हप्ता मिळालेला होता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक इथे मदत देण्यात येते. जानेवारीत राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता. जानेवारीचा हप्ता प्रलंबित होता. फेब्रुवारी महिन्यात संपत आला तरी पण अद्याप हा हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांकडून सातत्याने प्रयत्न विचारले जात होते. सोमवारपासून जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला ती सुरुवात झालेली आहे. सध्या तरी महिलांना फक्त जानेवारीचा जो हप्ता आहे हा भेटणार आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा नोव्हेंबर डिसेंबरचा जो हप्ता आहे ना हा हप्ता भेटणार नाही. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.